हॅलो एव्हरीवन. आज आपल्याला ट्वेल्थच्या न्यू सिलेबसचं मॅथमॅटिक्स 2चं पहिलं चॅप्टर बघायचं आहे. तर पहिल्या चॅप्टरचं टायटल आहे डिफरन्सिएशन. याचं बेसिक्स आपण 11thला लर्न केलेले आहेत, परंतु आपण काही बेसिक कन्सेप्ट पहिले बघून घेऊ आणि त्याच्यानंतर या चॅप्टरला आपण या ठिकाणी स्टार्ट करू. करेक्ट? सो प्लीज सर्वांनी लक्ष द्या. बघा, 12 सायन्स न्यू सिलेबस मॅथमॅटिक्स 2 चॅप्टर नंबर 1 डिफरन्सिएशन. सर्वात पहिले आपण हे बघू डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन काय असतं. तर याच्यामध्ये त्याचे डेफिनेशन आहे बघा. इफ लिमिट h टेंड्स टू 0 f of x plus h minus f of x upon h हे लिमिट एक्झिस्ट करत असेल, याला आपण 11thला म्हणायचो फर्स्ट प्रिन्सिपल मेथडने डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणं. देन f dash x इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन f of x. तर f dash x ला f of x या फंक्शनचा काय म्हणतात? डेरिव्हेटिव्ह. तर याच्यामध्ये f dash x इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 f of x plus h minus f of x upon h. या ठिकाणी हा काय याचा फॉर्म्युला आहे. व्हॉट इज डिफरन्सिएशन? आता डिफरन्सिएशन काय असतं बघा. द प्रोसेस ऑफ फाइंडिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन इज कॉल्ड डिफरन्सिएशन. तर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? डिफरन्सिएशन म्हणतात. हे लक्षात घ्यायचं आहे. तर हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता त्या साइडला या साइडला बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स गिवन आहे. याच्यापैकी बरेचसे डेरिव्हेटिव्ह आपण 11thला लर्न केले होते. तर काही बेसिक डेरिव्हेटिव्ह आहेत. x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह येतो nx रेस टू n मायनस 1. या सर्व फंक्शन्सला आपण काय म्हणतो? स्टँडर्ड फंक्शन म्हणतो. x चा येतो 1, x चा 1 येतो म्हणजे 5x चा काय येणार? 5. 7x चा काय येणार? 7. मायनस 10x चा काय येणार? मायनस 10. म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जातो? 1. 1 अपॉन x चा काय येतो? मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. रूट x चा काय येतो? 1 अपॉन 2 रूट x. लॉग x चा काय येतो? 1 अपॉन x. e रेस टू x चा काय येतो? e रेस टू x. a रेस टू x चा काय येतो? a रेस टू x लॉग a. sin x चा येतो cos x. cos x चा येतो मायनस sin x. tan x चा येतो sec स्क्वेअर x. cot x चा येतो मायनस cosec स्क्वेअर x. sec x चा येतो sec x tan x. cosec x चा येतो मायनस cosec x cot x. आणि k म्हणजे कोणत्याही कॉन्स्टंट फंक्शनचा काय येतो? 0. हे तुम्हाला बेटर वेने समजण्यासाठी या ठिकाणी मी एरो ड्रॉ करतो, तुम्हाला बरोबर समजून येणार ते. तर हे बेसिक स्टँडर्ड फंक्शनचे जर डेरिव्हेटिव्ह लर्न असतील तर तुम्ही या चॅप्टर मधले कोणत्याही फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी इझिली ऑब्टेन करू शकता. सो प्लीज लर्न ऑल दिस फॉर्म्युलेज फर्स्ट. तुम्हाला ते बेटर जाणार आहे. आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे, आपण आता नेक्स्ट टॉपिक घेऊ. बघा, आपला नेक्स्ट टॉपिक आहे कॉम्पोजिट फंक्शन. आता स्टँडर्ड फंक्शन जे असतात त्यांना फक्त वन टाइम डिफरन्शिएट करायचं असतं, पण कॉम्पोजिट फंक्शन असतात त्यांना मोर दॅन वन टाइम डिफरन्शिएट करायचं असतं. सिंपल आहे बघा. साइन एक्स याला आपण म्हणतो स्टँडर्ड फंक्शन. सो साइन ऑफ एफ ऑफ एक्स याला आपण म्हणणार कॉम्पोजिट फंक्शन. याचे वेरियस एक्झाम्पल असू शकतात. फॉर एक्झाम्पल साइन 7x, साइन 2x प्लस 3, साइन ऑफ लॉग x एक्सेट्रा. तर साइन एक्स मध्ये फक्त x असतो, पण कॉम्पोजिट फंक्शन मध्ये x हा कोणत्याही फंक्शनने रिप्लेस होतो. 7x ने, 2x प्लस 3 ने, लॉग x ने, अशा पद्धतीने तो काय होत असतो? रिप्लेस होत असतो. आता कॉम्पोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपण इझिली ऑब्टेन करू शकतो. बट हाऊ टू गेट द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन्स? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन.
फॉर एक्झाम्पल समजा हे आहे, या ठिकाणी साइन 7x घेऊ. डी dx ऑफ साइन 7x means derivative of sin x 7x with respect to x is equal to, तर याच्यामध्ये x ला कोणी रिप्लेस केलंय 7x ने. पण सर्वात आउटर फंक्शन आधी बघायचं असतं. साइन आहे तर sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो cos x, म्हणून sin 7x चा डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचा cos 7x आणि रीडेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तुम्हाला सांगितलं मी स्टँडर्ड फंक्शनचा वन टाइम डेरिव्हेटिव्ह असतो, पण कॉम्पोजिट फंक्शनचा मोर दॅन वन टाइम्स, आयदर 2 times 3 times 4 times, इट डिपेंड्स ऑन द एक्झाम्पल. sin 7x चा cos 7x आणि या 7x चा रीडेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सो फायनल आन्सर विल बी x चा काय तो 1, मग तुम्हाला 7x चा काय सांगितलंय मी 7 इनटू हा काय घ्यायचा cos 7x. अशा पद्धतीने आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ अ कॉम्पोजिट फंक्शन ऑब्टेन करू शकतो. ही कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे. आलं लक्षात तुमच्या? ओके. बघा एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 1 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर हे फंक्शन दिलेले आहे, त्याला आपण कन्सिडर करून घेऊ. लेट y इज इक्वल टू x क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 5. आता हे फंक्शन कसं आहे इंडिशियल फॉर्म मध्ये, म्हणजे या ठिकाणी याच्या ब्रॅकेटचा इंडेक्स दिलाय 5, म्हणजे ऑब्विसली कोणता रूल यूज करावा लागेल फर्स्ट वाला. x रेस टू n इज डेरिव्हेटिव्ह काय येतो nx रेस टू n मायनस 1. तर या ठिकाणी म्हणायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट y चा काय घ्यायचा dy बाय dx. आता याचा डेरिव्हेटिव्ह x रेस टू n प्रमाणे घ्यायचा, n पुढे आणि x रेस टू n मायनस 1. आता हे कोणत्या टाइपचं फंक्शन आहे, x ला कोणी रिप्लेस केलंय x क्यूब मायनस 2x मायनस 1 ने, म्हणून हे काय कॉम्पोजिट फंक्शन आहे. मग x ला ज्या फंक्शनने रिप्लेस केलेलं असतं त्याचा रीडेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो, हे लक्षात ठेवा. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 5 इंटू x क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 5 मायनस 1 आणि रीडेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा x क्यूब मायनस 2x मायनस 1. समजलं त्याचा रीडेरिव्हेटिव्ह का घेतला, कारण की x ची जागा या पॉलिनॉमियलने रिप्लेस केलेली होती, म्हणून ह्या पॉलिनॉमियलचा रीडेरिव्हेटिव्ह घेतला. सो 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1, 5 मायनस 1 काय येतो 4. आता प्रश्न आहे एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, तो x रेस टू n प्रमाणे येणार, nx रेस टू n मायनस 1 म्हणजे 3x रेस टू 3 मायनस 1. 2x चा काय येणार x चा 1 येतो, 2x चा येणार 2 मायनस 1 चा काय येतो k चा येतो 0, म्हणून 1 चा काय येणार 0. सो 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 4 इंटू 3x स्क्वेअर मायनस 2, हे येतं याचं फायनल आन्सर. आलं लक्षात तुमच्या कशा पद्धतीने ऑब्टेन केलं. पहिले 5 पुढे 5 मायनस 1 या पॉलिनॉमियलचा रीडेरिव्हेटिव्ह, हे ऍज इट इज लिहिलं. 5 मायनस 1 इज 4, एक्स क्यूब चा x रेस टू n प्रमाणे 3x रेस टू 3 मायनस 1, 2x चा x चा 1 म्हणून 2x चा 2, 1 चा काय येतो 0. सो 3x स्क्वेअर मायनस 2 आणि फायनली हे आन्सर आपण ऑब्टेन करतोय. आलं लक्षात? ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन 1 चं सेकंड एक्झाम्पल आहे. 2x रेस टू 3/2 मायनस 3x रेस टू 4/3 मायनस 5 रेस टू 5/2. सो या ठिकाणी लेट y इज इक्वल टू 2x रेस टू 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 raised to 5/2 differentiating with respect to x we get. तर इथे सुद्धा x ची जागा कोणी रिप्लेस केली आहे या पॉलिनॉमियलने, म्हणून या ठिकाणी येणार dy बाय dx इज इक्वल टू हा 5/2 पुढे येणार 5/2 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 raised to 5/2 minus 1 आणि रीडेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा या पॉलिनॉमियलचा, कारण की हे कॉम्पोजिट फंक्शन आहे. 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह समजलं सर्वांना.
5/2 पुढे आणि इंडेक्सला 5/2 मायनस 1 आणि या ठिकाणी या पॉलिनॉमियलचा रिडेरिव्हेटिव्ह. सो नेक्स्ट स्टेप इज 5/2 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5. आता बघा या ठिकाणी 2 हा कॉन्स्टंट राहील. x raised to 3/2 चा कोणाप्रमाणे घ्यायचा x raised to n प्रमाणे nx raised to n minus 1 म्हणजे 3/2 पुढे x raised to 3/2 minus 1. इथे सुद्धा -3 कॉन्स्टंट 4/3 पुढे x raised to 4/3 minus 1 मायनस 5 चा काय येतो 0. इथे 2 2 कॅन्सल इथे 3 3 कॅन्सल. सो याचा फायनल आन्सर येणार dy by dx is equal to 5/2 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5. इथे येतो 3x raised to 3/2 minus 1 1/2 minus 4 x raised to 4/3 minus 1 x raised to 1/3 आणि मायनस 0 तर कॅन्सल आउट होतो. तर याला अजून प्रॉपरली आपण लिहू शकतो. लेट इट बी ॲज इट इज. एवढा याचा आन्सर येतो. आलं लक्षात. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 1 चं थर्ड एक्झाम्पल आहे. रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 लेट y इज इक्वल टू रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. आता याप्रमाणे कोणतं फंक्शन दिसतंय रूट x चं म्हणजे x ची जागा कोणी घेतली आहे x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 ने. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट y चा काय येतो dy by dx. आता रूट x चा काय येतो 1/2 रूट x. मग याचा काय येणार 1/2 रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 आणि रिडेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 चा. सो 1/2 रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येतो याच्याप्रमाणे 2x रेज टू 2 मायनस 1. 4x चा काय येणार x चा 1 तर 4x चा काय येतो 4 आणि हा मायनस काय 0. 2 आणि 4 मधून कॉमन काय निघणार 2. इथे राहतो x रेज टू 2 मायनस 1 म्हणजे 1 प्लस 2 अपॉन 2 रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. 2 2 गेट कॅन्सल्ड. फायनल आन्सर विल बी dy by dx is equal to x plus 2 upon root of x square plus 4x minus 7. असा आहे फायनल आन्सर आहे. समजलं. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. फोर्थ एक्झाम्पल आहे बघा. रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 लेट y इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. इथे हे फंक्शन कशाप्रमाणे रूट एक्स प्रमाणे x ची जागा या फंक्शनने घेतली. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट याचा येणार dy by dx. याचा 1/2 रूट x मीन्स 1/2 रूट ऑफ x स्क्वेअर प्लस रूट x स्क्वेअर प्लस 1. रिडेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा अंडरलाइन पॉलिनॉमियलचा x स्क्वेअर प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 1/2 रूट ऑफ x स्क्वेअर प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. या ठिकाणी x स्क्वेअर चा x रेज टू n प्रमाणे काय येणार 2x रेज टू 2 मायनस 1 प्लस इथे पुन्हा हे फंक्शन रूट x प्रमाणे x ची जागा कोणी घेतली x स्क्वेअर प्लस 1. याचा येणार 1/2 रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1. रिडेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा x स्क्वेअर प्लस 1 चा. हे लक्षात ठेवायचं. याचा 2x रेज टू 2 मायनस 1 याचा 1/2 रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 1 ddx ऑफ x स्क्वेअर प्लस 1.
1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 हा येतो 2x, कारण की 2 मायनस 1 काय येतो 1. आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2x प्लस 1 चा काय येतो 0 अपॉन 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीटेड. हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार. सो याचा फायनल आन्सर येणार dy by dx is equal to 1 upon 2 root of x square plus root of x square plus 1 ब्रॅकेट मध्ये 2x plus x upon root of x square plus 1 हे येतं याचं फायनल आन्सर. हळूहळू प्रॅक्टिस केली की तुम्हाला आन्सर्स यायला लागतील. क्वेश्चन 1 चं फिफ्थ एक्झाम्पल आहे 3 अपॉन 5 क्यूब रूट ऑफ 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 रेज टू 5. सो लेट y is equal to 3 upon 5 cube root of 2x square minus 7x minus 5 raised to 5. तर या टर्मला सर्वात पहिले आपण इंडेक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करू घेऊ. 3 upon 5 1 upon काय येणार 2x square minus 7x minus 5 raised to 5 by 3. 5 वरती घेतला, पॉवर वरती आणि रूट खाली घेतली. सो y is equal to 3 upon 5 याला जर वरती घेतलं तर काय येणार 2x square minus 7x minus 5 raised to minus 5 by 3. तर या ठिकाणी हे काय आहे कॉम्पोजिट फंक्शन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट याचा येणार dy by dx 3 upon 5 as it is. हा minus 5 by 3 फ्रंटला येणार minus 5 by 3 2x square minus 7x minus 5 raised to minus 5 by 3 minus 1 आणि डेरिव्हेटिव्ह या फंक्शनचा घ्यायचा d dx of 2x square minus 7x minus 5. हे बघा minus 5 by 3 पुढे minus 5 by 3 minus 1 आणि याचा रिडेरिव्हेटिव्ह घेतला 3 आणि 5 कॅन्सल. सो minus 2x square minus 7x minus 5 raised to minus 5 by 3 minus 1 minus 8 by 3 आणि या ठिकाणी 2x square चा डेरिव्हेटिव्ह तो 4x. 4x कसा 2 to the 4 x raised to 2 minus 1 is 1 minus 7x आहे तो minus 7 आणि 5 चा काय आहे तो 0. So its final answer will be dy by dx is equal to minus 4x minus 7 पुढे 2x square minus 7x minus 5 raised to minus 8 by 3. असं याचं फायनल आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 6 चा लास्ट एक्झाम्पल आहे 6 नंबरचा. लेट y is equal to root of 3x minus 5 minus 1 upon root of 3x minus 5 raised to 5. यांना थोडं इंडिशियल फॉर्म मध्ये लिहून घेऊ. या ठिकाणी येणार 3x minus 5 raised to 1 by 2 आणि हे येणार 3x minus 5 raised to minus 1 by 2 raised to काय येणार 5. कारण की याचा इंडेक्स तो 1 by 2 येणार, पण हा डिनॉमिनेटर असल्यामुळे वरती आल्यावर minus 1 by 2 होतो. डिफरन्शिएटिंग with respect to x we get. तर या ठिकाणी येतो dy by dx हे फंक्शन आहे, याच्या इंडेक्सला 5 आहे म्हणजे x raised to n प्रमाणे येणार 5 3x minus 5 raised to 1 by 2 minus 3x minus 5 raised to minus 1 by 2 ब्रॅकेट raised to 5 minus 1 d dx of या फंक्शनचा रिडेरिव्हेटिव्ह 3x minus 5 raised to 1 by 2 minus 3x minus 5 raised to minus 1 by 2. समजलं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 5 पुढे
5 मायनस 1 5 हे पुन्हा ओरिजिनल फॉर्म मध्ये लिहून घेऊ रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन रूट ऑफ 3x मायनस 5 रेस टू 4. आता याचा डेरिव्हेटिव्ह 1 by 2 3x minus 5 raised to 1 by 2 minus 1 d dx of. आता हे काय आहे कॉम्पोजिट फंक्शन आहे. d dx of काय घ्यायचा 3x minus 5 आणि मायनस इथे काय येणार मायनस 1 by 2 3x minus 5 raised to minus 1 by 2 minus 1 d dx of 3x minus 5. सेमच डेरिव्हेटिव्ह घेतले 1 by 2 3x raised to 5 3x minus 5 raised to 1 by 2 minus 1 d dx of 3x minus 5. इथे minus 1 by 2 3x minus 5 raised to minus 1 by 2 minus 1 d dx of 3x minus 5 root of 3x minus 5 minus 1 upon root of 3x minus 5 ब्रॅकेट रेस टू काय तो 4. या ठिकाणी 1 by 2 3x minus 5 raised to minus 3 by 2 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 5 चा 0 मायनस मायनस प्लस 1 by 2 3x minus 5 raised to minus 3 by 2. आणि याचा काय येतो 3 minus 0. थ्री बाय 2 कॉमन काढून घेऊ. फायनल आन्सर येणार 15 by 2 root of 3x minus 5 minus 1 upon root of 3x minus 5 raised to 4. इथे ब्रॅकेट मध्ये येणार 3x minus 5 raised to minus 1 by 2 plus 3x minus 5 raised to minus 3 by 2. हे त्याचं फायनल आन्सर.